नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। सर्वांना जय भीम। सनातन धम्म या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने माता राजमाता जिजाऊ यांच्या 457व्या तसेच सावित्रीबाई फुले यांच्या 154व्या तसेच तात्याबाई देशे यांच्या 154व्या व त्यागमूर्ती रमाई यांच्या 127व्या जयंतीनिमित्त कांदिवली पूर्व दामोनगर या ठिकाणी आनंद विहारच्या आवारामध्ये दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी प्रबोधनात्मक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाची अध्यक्षता करण्यासाठी सनातन धम्म या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर विलासजी खरात साहेब हे येणार आहेत। या प्रबोधन कार्यक्रमानिमित्त आपण जे विषय चर्चेला ठेवलेले आहेत तो विषय म्हणजे बहुजन महानायकांच्या त्यागातून व कर्तृत्वातून आजच्या महिलांनी काय प्रेरणा घेतली पाहिजे। तसेच दुसरा विषय या संमेलनाचा असेल कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा बौद्ध धम्माशी संबंध। अशा या दोन विषयावर सनातन धम्म या संघटनेच्या माध्यमातून महानायकांचा जो जयंती महोत्सव आहे या दोन विषयावर आपण त्या ठिकाणी एक कार्यक्रम होणार आहे आणि त्याची अध्यक्षता माननीय विलास खरात साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सनातन धम्माचे हे करणार आहेत। या कार्यक्रमाकरिता मुंबई विभागातून सर्व मान्यवर पदाधिकारी तसेच युवा विचारवंत आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। मी आपल्या या माध्यमाच्या सहाय्यातून आपल्या सर्वांना विनंती करतो की या होणाऱ्या कार्यक्रमाकरिता आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि जो हा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याचे जे विचार विलास खरात सर डॉक्टर विलास खरात सर जे सांगणार आहेत ते विचार आपण आकर्षित करावे आणि समाजामध्ये आपण जाऊन त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। जय भीम। जय भीम। सर्वांना मी जय भीम करतो। सनातनचा धम्माचा जे कार्यक्रम आहे दामोनगर दामोदर यामध्ये आहे तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जे महत्त्वाचे आपल्या माता जिजाबाई असतील, माता सावित्रीबाई फुले, माता फातिमाचे आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे मोठी आनंदाची बात आहे, गोष्ट आहे की त्या ठिकाणी सर्व मातांचं जयंती ठेवलेली आहे। या जयंतीला आपण सगळ्या दामोनगर असेल, भीमनगर असेल, हनुमाननगर असेल, अशोकनगर असेल, चारकोप असेल, भाबरेकर नगर असेल, मालोनी असेल, संघर्षनगर असेल, संघर्षनगरमधून आपण तमाम सगळ्या पवई असेल, हिरानंदिनी असेल, ज्या ज्या ठिकाणी आपले बौद्ध बांधव आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपले सर्व भीमसैनिक आहेत त्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला फुलाबाई जाधवताई येणार आहे, उद्घाटक म्हणून आहेत त्याचप्रमाणे विलासरावजी खरात साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते पण येणार आहेत। त्यांचे जे मार्गदर्शन आहे त्या आपल्याला ऐकून आपण आवश्यकता आहे। त्यामुळं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी दामोनगरला चलो 19 जानेवारी वार रविवार या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सगळ्यांनी रविवारी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना ऐकायचा आहे आणि कार्यक्रम ऐकून आपल्याला काय पुढची जी वाटचाल आहे ते सनातन धम्म हा खूप चांगलं काम करत आहे। त्यांचं आणखी ते झाल्यानंतर आणखी पुढचा त्यांचा मोठा कार्यक्रम आहे जे बौद्ध गया इतरांच्या ताकद आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यासाठी देखील आंदोलन करणार आहे। त्या आंदोलनाला देखील आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे, सर्व भीम सैनिकांचा पाठिंबा आहे, सगळ्यांच्या माता बहिणीचा पाठिंबा आहे, आमच्या सर्व संघर्ष नगरच्या वतीनं आम्ही सगळे सर्वांचा आमचा भीम सैनिकांचा पाठिंबा आहे। त्याच पद्धतीनं आपलं या ठिकाणी आता भारतीय बौद्ध महासभेचा मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही सगळे बौद्धगयाला गेलो होतो, सारनाथला गेलो होतो, कुशीनगरला आम्ही गेलो होतो, आम्ही तिकडून सगळं
पथक ज्या ठिकाणी राहिलेले आहेत, ज्या ठिकाणी ते सगळं 6 महिने त्या ठिकाणी बसलेले होते नालंदामध्ये, त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहोत आणि भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहोत. अशा पद्धतीने मी शाखा क्रमांक 3 भारतीय बौद्ध महासभा सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि सुभाष साहेब यांनी ते कार्यक्रम ठेवला आहे, तुमचंही मी हार्दिक अभिनंदन करतो. बौद्ध धर्माच्या मार्गावर तुम्ही चालणार आहे ते सगळ्यांच्या वतीनं परमानंद राऊत साहेब असतील, बसके साहेब असतील, शिवाजी गंगाव असतील आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष ओंकार भाग जायचे. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम चांगला सुंदर झालेला आहे. खरा साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम झालेला आहे आणि सनातन धम्म हा एकदम महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, चला 19 तारखेला आपल्याला दामोनगरला जायचं आहे. नालंदा बौद्ध विहार, चलो दामोनगर, नालंदा बौद्ध विहार, चलो दामोनगर, नालंदा बौद्ध विहार, कांदवली ईस्ट. अशा पद्धतीने सगळ्यांना विनंती करतो आणि 19 तारखेला आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. आपण सगळ्यांनी माता बहिणीला त्या ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे आपण 19 तारखेला काही बाजूला बघायचं नाही, जेवण खाऊन तिथं जायचं आहे आणि पोटभर जेवायचं आहे, तिथं लवकर जायचं आहे. अशा पद्धतीने सगळ्यांना अजून विनंती करतो. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. मस्के साहेब काय सांगाल या कार्यक्रमाच्या बद्दल, काय सांगाल? आवाज अहो मोठ्या दिवारबंधन करून आपल्या येथील जे प्रमुख पाहुणे आलेले राऊत पावळकर यांचं बोधिसत्व उद्यानाच्या वतीने आम्ही स्वागत स्वागत करीत आहे. कारण ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांनी फार मोलाचा वाटा घेतला आणि तिथे उपस्थित झाले. तसेच ते आम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलेले माननीय पावळकर आणि राऊत यांनी सनातनांच्या माध्यमातून जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचंही आम्ही बोधिसत्व उद्यानाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आपण एक वृत्तीची एक भाग केली पाहिजे आणि एकीशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच होते, सर्वांना भारी पडले. बाबासाहेब एक होते पण सर्वांना भारी पडले. तसे आपण हजार असतो, लाखो असतो, आपण सर्वांना जो मनोवादी आहे त्यांना आपण हिसका दाखवायचा आहे. कार्यक्रमाला जायचं सांगा. त्या जिजाबाईचा कालच झाला, त्या माध्यमातून सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता रमाबाई यांच्या जयंतीचा जो कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे, तो जयंतीचा कार्यक्रम आखलेला आहे. तरी आम्ही त्यांना सपोर्ट आमचा संघर्षमधून बोधिसत्व उद्यानामधून अन्याच्या पत्रिका यांच्या माध्यमातून आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार ठाण्याची कांबळे यांच्या एमआयच्या माध्यमातून आम्ही यांना सपोर्ट करीत आहे आणि आम्ही त्या दिवशी 19 तारखेला संध्याकाळी तिथे हजर राहणार आहेत आणि आपल्याला शुभेच्छा देणार. एवढं बोलून माझं 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, नमस्कार. शिवाजीराव बोला लगेच. विजय असो शिवाजीराव लगेच. एक मिनिट. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा. बोधिसत्व बुद्ध विहार या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम चालू असताना या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष पावळकर आणि परमेश्वर राऊत या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला एक पुढच्या कार्यक्रमाचं पत्रक दिलेलं आहे आणि ते पत्रक वाचून आम्हाला खूप मनामध्ये खूप बरं वाटलं. कारण का सनातन हा शब्द आमचा आहे, पाली भाषेतला शब्द आहे. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.